अर्थात ते चांगल्या तऱ्हेने त्या तत्वदर्शी संताकडून तत्वज्ञान प्राप्त करून आणि याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्या पश्चात त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे. हे पहा 15व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात. तिसरा आपण वाचला. आता 4थ्यावर पुढे इथे याचा अनुवाद आहे 4थ्याचा. त्या पश्चात म्हणजे तत्वदर्शी संतांकडून प्राप्त ज्ञानाच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे त्या पश्चात त्या परमपद परमेश्वराचा व्यवस्थित शोध घ्यायला हवा. ज्यात गेलेले साधक म्हणजे पुन्हा फिरून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन म्हणजे जुन्या संसार रूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे, म्हणजे ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे त्याच आदिपुरुष नारायणाला, परम अक्षर ब्रह्मला, सच्चिदानंद घन ब्रह्मला मी शरण आहे. या प्रकारे दृढ निश्चय करून त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यास करायला हवं. प्रपद्ये म्हणजे त्याची पूजा करायला हवी. आता श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये स्पष्ट झालं की तत्वदर्शी संत कोण असेल जो हे विभाग सांगेल. संसारूपी वृक्षाचे कोणकोणते भाग आहेत. मग सांगितलं त्या पश्चात परमेश्वराचा त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा फिरून संसारात कधीही येत नाहीत. त्यांचा जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग नाश पावतो. आता पुण्यात्म्यानो, प्रसंग चाललाय. इथे 3 परमात्मा, 3 पुरुष, 3 प्रभू मुख्यत्वे अध्यात्म ज्ञानात असतात. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष, एक परम अक्षर पुरुष, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्म म्हटलंय. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15चा श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुषांची माहिती भिन्न भिन्न आहे. त्याआधी थोडे आणखी संशय निवारण करूया आणि थोडंसं प्रमाण जाणून घेऊ. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटलंय की जी व्यक्ती त्या तत्ब्रह्मशी परिचित आहे आणि सर्व अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे, सर्व कर्मांशी परिचित आहे, ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते. संसारातील आणखी कोणत्याही वस्तूची इच्छा नाही ठेवत. हे 7व्या अध्यायातील 29व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं. आणि 30वा श्लोक आहे 7व्या अध्यायात. मग 8व्या अध्यायातील प्रथम मंत्रात श्लोकात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं की किम तद्ब्रह्म, ते तत्वब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्मज्ञान काय आहे, ते कर्म काय आहे, ते तत्वब्रह्म काय याची माहिती मला द्या, की जे जाणल्यानंतर साधक येथील कुठल्या वस्तूची डिमांड करत नाही. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने त्याचं उत्तर दिलंय की ते परमाक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्यापेक्षा कोणी अन्य समर्थ शक्ती आहे, तो सुप्रीम गॉड आहे, तो परमाक्षर ब्रह्म आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.